नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील बळीराजा ज्या ऐतिहासिक घोषणेची आतुरतेने वाट पाहत होता, ती घोषणा आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेचे दोन मुख्य पैलू आहेत। पहिला म्हणजे थकीत कर्जदारांसाठी, ज्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज थकीत आहे, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। नियमित कर्जदारांसाठी, जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपला पीक कर्जाची परतफेड करत आहे, अशा शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्यासही आजच्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे। या योजनेच्या सविस्तर अंमलबजावणीसाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे। हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या योजनेचे नेमके निकष, पात्रतेच्या अटी आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी ग्राह्य धरले जाणारे वर्ष या बाबी स्पष्ट होतील। त्यानंतर शासन स्तरावरून अधिकृत GR काढला जाईल। थोडक्यात सांगायचे तर थकीत कर्जदारांना कर्जमुक्ती आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। या योजनेसंदर्भात पुढील सर्व तांत्रिक अपडेट्स आणि शासन निर्णय मी आपल्यापर्यंत वेळेत पोहोचवणार आहे। ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।